गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. सो माझ्या चॅनलचं नाव आहे भाग्येश मेमरीज. सो मेमरीज म्हणजे आठवणी. आणि हे जे मी चॅनल सुरू केलेलं ते भाग्येश गेल्यानंतर भाग्येशच्या आठवणीमध्ये सुरू केलेलं आहे, म्हणून माझ्या चॅनलचं नाव भाग्येश मेमरीज आहे. आज आहे 30 नोव्हेंबर 2024 आणि उद्या आहे 1 डिसेंबर 2024. उद्याचा जो दिवस आहे तो दिवस येतच राहणार आहे, येणार आहे आणि जाणार आहे. 1 डिसेंबर 2022 ला याच ठिकाणी, म्हणजे इथे मी जिथं बसली आहे ही चेअर आणि ही जागा ऑफिसची, ही चेअर, याच ठिकाणी मी भाग्येशला शेवटची भेटले. ही जी पुढची समोरची चेअर आहे तिथे मी बसलेली आणि भाग्येश इथं बसलेली. आणि हाच तो टायमिंग सुद्धा नियर अबाउट 10:30-11 मॉर्निंगचे मी त्यांना शेवटचं भेटलेली. त्याच्यानंतर आमची भेट नाही झाली. सो सांगायची गोष्ट हीच आहे की हे दिवस येत राहणार आणि दिवस चालले जाणार, पण जे दुःख त्या तारखेला, त्या डेटला जे भेटलंय ते तसंच राहणार आहे आयुष्यभर. आणि ती तारीख आल्यानंतर, ते दिवस आल्यानंतर त्रास तर होणारच आहे, पण तो त्रास सहन करायचा आहे. सो सांगायची गोष्ट हीच आहे की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला ज्या दिवशी आपण गमावलं, ती तारीख, तो महिना, तो वार आणि ती तिथी, ते सगळं दरवर्षी येत राहणार आहे आणि ते आपल्याला त्रास देत राहणार आहे. सो काय बोलावं, म्हणजे बोलण्याची गोष्ट हीच आहे की मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या 1 डिसेंबरच्या आसपास माझं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ते भाग्येश मेमरीज आहे आणि भाग्येशच्या मेमरीजमध्येच ते काढलेलं आहे आणि त्यांच्याच मेमरीज सगळ्या जवळपास त्यामध्ये मी शेअर करते. आणि जे काही माझे डेली रुटीन आहेत किंवा ॲक्च्युली आयुष्य जे चालते ते फक्त भाग्येशच्या नावाने चालते. सो आज मला जे सांगायचं आहे तुम्हाला ते आहे, मागच्या वर्षीच्या डिसेंबरच्या दरम्यान माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं होतं. म्हणजे त्याचे जे काही पेमेंट येण्यासाठी जे रूल असतात ना यूट्यूबच्या, तर जे यूट्यूब हँडल करतात त्यांना माहीत असेल. सो ते रूल पूर्ण झाले होते, म्हणजे मॉनिटाईजसाठी जे टायमिंग असतो 4000 घंट्याचा टायमिंग वगैरे, ते पूर्ण झालं होतं मागच्या डिसेंबरला. आणि ह्या म्हणजे एक 8-10 दिवसापूर्वी मला माझं व्हेरिफिकेशन कोड जो असतो ना यूट्यूबचा, की आता तुमचं पेमेंट येईल तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुमचे बँक डिटेल्स वगैरे द्यायचे असतात, तर ते सबमिट केल्यानंतर एक व्हेरिफिकेशन कोड द्यावा लागतो यूट्यूबला. तर तो पण व्हेरिफिकेशन कोड मला भेटलेला आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या भाग्येशच्या डेथ ॲनिव्हर्सरीच्या दरम्यानच झालेल्या आहेत. तर नेहमीच त्यांचं म्हणजे अस्तित्व ते दाखवून देत असतात, नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. आणि मागच्या डिसेंबरला, म्हणजे त्यांच्या पहिल्या डेथ ॲनिव्हर्सरीला त्यांचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं होतं आणि ही त्यांची दुसरी डेथ ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा त्यांचा व्हेरिफिकेशन कोड आलेला माझ्या चॅनलचा, भाग्येश मेमरीजचा. सो हे एवढं शेअर करायचं होतं तुमच्यासोबत की आपले जे व्यक्ती जातात, जे जिवलग असतात, जे खूप जवळचे असतात, ज्यांच्याशी आपलं नातं खूप घट्ट असतं, ते सतत असे काहीतरी घटना घडून येतात आणि ते त्यांचं अस्तित्व दाखवतात की मी आहे तुझ्यासोबत, मी आहे. सो मिस यू भाग्येश. तुम्ही काय बोलू, म्हणजे मला सुचत नाही. आणि ॲक्च्युली मला मी अवॉइड करते कॅमेरासमोर रडणं, कारण की आपल्याला समोरच्याला आपल्या वागण्यातनं स्ट्रॉंग फील करून द्यायचं आहे आणि स्ट्रॉंग बनवायचं आहे सगळ्यांना. रडायचं नाही आहे, रडून काही होणार नाही आहे. आयुष्यामध्ये जे बदललं आहे ते बदललं आहे. सो मिस यू भाग्येश, मिस यू अ लॉट. थँक्स फॉर लिसनिंग. बाय.